नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्चना पाटील आपले आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आपल्याला इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासायचा आहे। आपण स्वाध्याय अभ्यासूया। हम लोग प्रश्न क्रमांक 1 देखते हैं। प्रश्न 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। इसका अर्थ होता है 1-2 वाक्य में उत्तर लिखो। प्रश्न 1 आहे, चढणी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी कशासाठी येत? इसका अर्थ होता है बच्चों, चढनी रोड उद्यान में केळुस्कर गुरुजी किस लिए आते थे? उत्तर, चढनी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी पुस्तकाचे वाचन करण्यासाठी येत। देखो बच्चों, इसका अर्थ होता है चढनी रोड उद्यान में, उद्यान मतलब बगीचा, बगीचा में केळुस्कर गुरुजी पुस्तकों का वाचन करने के लिए आते थे। दूसरा आहे, उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले? इसका अर्थ होता है बच्चों, उद्यान में गुरुजी का किसके ऊपर ध्यान गया? उत्तर, गुरुजी ज्या बाकावर वाचन करीत बसले होते त्याच्या थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत होता, त्याच्याकडे गुरुजींचे लक्ष गेले। इसका अर्थ होता है गुरुजी जिस बाग पे वाचन कर रहे थे, वाचन करते बैठे थे, बाग मतलब क्या? बेंच। गुरुजी जिस बेंच के ऊपर बैठ के पढ़ रहे थे उसके थोड़े दूरी पे, अंतर मतलब दूर, थोड़े दूरी पे एक विद्यार्थी पुस्तक वाचत होता, एक विद्यार्थी पुस्तक पढ़ रहा था, मग त्याच्याकडे गुरुजींचे लक्ष गेले, उसके ऊपर गुरुजी का ध्यान गया। तिसरा आहे, गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले? इसका अर्थ होता है बच्चों, गुरुजी को उद्यान में, जो बच्चा उद्यान में वाचन कर रहा था, वाचन मतलब क्या? पढ़ना, जो बच्चा उद्यान में वाचन कर रहा था, पढ़ रहा था, उस विद्यार्थी की विचारपूस, विचारपूस मतलब पूछताछ करना, तो उस विद्यार्थी की पूछताछ करना चाहिए, ऐसे क्यों लगा? उत्तर है, लागोपाठ 3 दिवस एक विद्यार्थी उद्यानात वाचन करीत बसलेला गुरुजींना दिसला। वाचनाची आवड असलेल्या या विद्यार्थ्याविषयी गुरुजींना कुतूहल निर्माण झाले, म्हणून त्यांना विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे वाटले। इसका अर्थ होता है बच्चों, लागोपाठ, लागोपाठ मतलब कंटिन्यू, कंटिन्यू 3 दिन एक ही विद्यार्थी उद्यान में वाचन कर रहा था, पढ़ रहा था, वो गुरुजी को पढ़ते हुए दिखाई दिया। वाचनाची आवड असलेला मतलब, आवड मतलब वो भी पढ़ाई की आवड, वाचनाची आवड असलेला या विद्यार्थ्याविषयी गुरुजींना कुतूहल निर्माण झाले, कुतूहल मतलब जिज्ञासा निर्माण हुई, इसलिए गुरुजी को लगा कि मुझे उस बच्चों की विचारपूस मतलब पूछताछ करना चाहिए, म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस करावी असे वाटले। 4. केळुस्कर गुरुजींची व डॉक्टर आंबेडकरांची गट्टी का जमली? इसका अर्थ होता है बच्चों, केळुस्कर गुरुजी व डॉक्टर आंबेडकर इन दोनों की गट्टी, गट्टी मतलब क्या? मैत्री, इन दोनों की मैत्री क्यों जमी? उत्तर, उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची व बाबासाहेबांची रोज भेट होऊ लागली। गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागली। वाचनाची आवड दोघांमध्ये समान असल्यामुळे केळुस्कर गुरुजी व डॉक्टर आंबेडकर यांची गट्टी जमली। बच्चों, इसका अर्थ होता है उद्यान में केळुस्कर गुरुजी और बाबा साहब आंबेडकर रोज भेटू लागले, भेटू मतलब क्या? मिलने लगे, रोज एक दूसरे को मिलने लगे। गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले। अब गुरुजी क्या करते थे? डॉक्टर आंबेडकर जी को चांगले पुस्तके मतलब अच्छे लेखकों की पुस्तक पढ़ने के लिए देते थे। अब वाचन की आवड़ दोनों में समान थी, दोनों को वाचन की आवड़ थी, इसलिए केळुस्कर गुरुजी व डॉक्टर आंबेडकर इन दोनों में गट्टी जमली मतलब मैत्री जमी। 5वां प्रश्न आहे,
डॉक्टर आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला? उत्तर, सयाजीराव गायकवाड यांच्या शिफारशीमुळे महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यांनी संधीचे सोने केले. ते उच्च विद्याविभूषित डॉक्टर आंबेडकर झाले. अशा प्रकारे त्यांनी नावलौकिक मिळवला. इस तरह से हमने यहाँ पर प्रश्न क्रमांक 1 को देखा है. अब हम क्या करते हैं, प्रश्न क्रमांक 2 को देखते हैं. प्रश्न क्रमांक 2, खालील वाक्य कोण कोणास व का म्हणाले ते लिहा. इसका अर्थ होता है, नीचे जो वाक्य हमें दिए गए हैं वो नीचे दिए गए वाक्य किसने किससे क्यों कहा वो हमें यहाँ पे लिखना है. पहले आहे बाळ तुझं नाव काय. अब ये वाक्य है. अब ये वाक्य किसने किससे कहा और क्यों कहा वो हमें लिखना है. इसका उत्तर है, असे केळुस्कर गुरुजी भीमरावांना म्हणाले. मतलब ये जो वाक्य है बाळ तुझं नाव काय, ये वाक्य किसने कहा? केळुस्कर गुरुजी. किससे? भीमराव. म्हणजेच केळुस्कर गुरुजी भीमरावांना म्हणाले. अब क्यों बोले? कारण वाचनाची आवड असलेल्या भीमरावांबद्दल गुरुजींना आपुलकी वाटली. दूसरा, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. अब ये किसने कहा? तो केळुस्कर गुरुजी भीमरावांना म्हणाले. मतलब ये जो वाक्य दिया गया है हमें, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत, ये वाक्य केळुस्कर गुरुजी ने भीमरावजी से कहा. आता कारण क्यों कहा? कारण अवांतर पुस्तकाच्या वाचनाची आवड भीमरावांना होती. आता अवांतर पुस्तके इसका अर्थ क्या होता है कि जो हमारी पढ़ाई की बुक होती है उसके अलावा बुक. तो अवांतर पुस्तकाच्या वाचनाची आवड भीमरावांना होती. 3, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. उत्तर, असे भीमराव केळुस्कर गुरुजींना म्हणाले. मतलब ये जो वाक्य दिया गया है, मला ती पुस्तके वाचायला आवडतील, ये वाक्य भीमराव ने केळुस्कर गुरुजी से कहा. कारण क्यों? ती पुस्तके त्यांना विनाशयास वाचायला मिळणार होती. इस तरह से यहाँ पे हमने प्रश्न क्रमांक 2 देखा है. आता आपण प्रश्न क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3, असे का घडले ते लिहा. इसका अर्थ होता है ऐसा क्यों हुआ वो हमें यहाँ पर लिखना है. प्रश्न 1 आहे, केळुस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले. इसका अर्थ होता है बच्चों, केळुस्कर गुरुजी के मन में उद्यान में वाचक मतलब उद्यान में जो विद्यार्थी वाचन कर रहा था उसके बारे में उनके मन में कुतूहल निर्माण हुई, जिज्ञासा निर्माण हुई. अब इसका उत्तर है, कालचाच विद्यार्थी पुन्हा उद्यानात पुस्तक वाचत असताना गुरुजींना दिसला म्हणून त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. इसका अर्थ होता है बच्चों, कल का ही विद्यार्थी पुनः मतलब फिर से उद्यान में पुस्तक वाचन करते हुए गुरुजी को दिखाई दिए, इसीलिए गुरुजी के मन में कुतूहल निर्माण हुआ. दूसरा आहे, भीमराव उद्यानात वाचत बसायचे. भीमरावजी उद्यान में वाचन करते थे. उत्तर, भीमरावांना वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर भीमराव उद्यानात वाचत बसायचे. इसका अर्थ होता है भीमराव जी को वाचन की आवड़ थी, इसीलिए स्कूल छूटने के बाद भीमराव जी उद्यान में वाचन करते थे. तीसरा प्रश्न आहे, गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. आता गट्टी म्हणजेच काय? मैत्री. तो गुरुजी और भीमराव इनके में मैत्री जमी. उत्तर, गुरुजी व भीमराव यांच्यात वाचनाची समान आवड असल्यामुळे गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. इसका अर्थ होता है गुरुजी और भीमराव दोनों में वाचन की समान आवड़ है, सेम आवड़ है, इसीलिए गुरुजी और भीमराव में मैत्री जमी. 4, गुरुजींनी भीमरावांच्या डोक्यावरून हात फिरवला. अब इसका अर्थ होता है गुरुजी ने भीमराव के सर पे से हाथ घुमाया. उत्तर, गुरुजींनी
दिलेली पुस्तके वाचायला आवडतील असे भीमराव म्हणाले. भीमरावांची वाचनाची तळमळ पाहिल्यामुळे गुरुजींनी मायेने भीमरावांच्या डोक्यावरून हात फिरवला. बच्चों, इसका अर्थ होता है कि गुरुजी ने जो पुस्तक दिए थे वो भीमराव को पढ़ने के लिए अच्छे लगेंगे, ऐसे भीमराव ने कहा. मग भीमरावांची वाचनाची तळमळ पाहिल्यामुळे जब दिखाई दिया कि भीमराव को वाचने की तळमळ है, मतलब वो मन से पढ़ना चाहते हैं, इसीलिए गुरुजी ने क्या किए, प्रेम से, माया ने मतलब प्रेम से भीमराव के सर पे से हाथ घुमाया. 5. गुरुजींनी भीमरावाच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली. इसका अर्थ होता है गुरुजींनी भीमराव के उच्च शिक्षण के लिए शिफारस की. उत्तर, केळुस्कर गुरुजींना भीमरावांची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात आली, त्यामुळे त्यांनी भीमरावांच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली. इसका अर्थ होता है बच्चों, केळुस्कर गुरुजी को भीमराव की तल्लख बुद्धिमत्ता, मतलब वो होशियार है, वो उनके लक्ष्य में ध्यान में आ गया था, इसीलिए भीमराव के उच्च शिक्षण के लिए उन्होंने शिफारस की. आता आपण प्रश्न क्रमांक 4 पाहूया. प्रश्न क्रमांक 4, पाठातील पुढील घटना योग्य क्रमाने लिहा. इसका अर्थ होता है यहाँ पे हमें ये घटना दी गई है, हमें उस घटना को क्रम से लिखना है. अब सबसे पहले हम लोग क्या करते हैं, यहाँ पे हमें जो घटनाएं दी गई है उसका हम वाचन करते हैं. अब उसके बाद हम उसको योग्य क्रम से लगाएंगे. येथे पहिले दिलेले आहे, गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. दुसरे, गुरुजींनी विद्यार्थ्यांकडे फारसे लक्ष दिले नाही. तिसरे, त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले. 4, डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. 5, गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली. 6, गुरुजी मुलांजवळ आले. आता आपण काय केले, आपल्याला ज्या घटना दिलेल्या होत्या त्या घटनांचे आपण वाचन केले. आता आपण काय करूया, या घटनांना योग्य क्रमाने लावूया. सर्वात अगोदर काय घडले होते, अगर आप लोगों ने पढ़ाते समय ध्यान दिया होगा तो आपको अपने आप आ जाएगा. सबसे पहले कौन सी घटना हुई थी, राइट, कौन सी घटना थी पहले, की गुरुजींनी विद्यार्थ्यांकडे फारसे लक्ष दिले नाही. ये देखो, सबसे पहले ये घटना थी, गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तो हमने यहाँ पे लिख दिया, पहले जो घटना घटी थी वो, गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आता दुसरी घटना कोणती होती, ही बघा, त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले. मग आपण येथे सुद्धा दुसरी घटना लिहिली. त्याच्यानंतर काय घडले होते, गुरुजी मुलाजवळ आले. देखो, फिर हमने यहाँ पे लिख दिया तीसरी घटना, गुरुजी मुलाजवळ आले. अब उसके बाद क्या हुआ था, कौन सी घटना घटी थी, गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली. तो हमने यहाँ पर लिख दिया है चौथी घटना, गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली. अब उसके बाद कौन सी घटना हुई थी, गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. मिला यहाँ पर, गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. तो हमने यहाँ पे लिख दिया है 5वी घटना. आता सर्वात शेवटी काय झाले होते, तर डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. सर्वात शेवटची ही घटना होती. मग आपण इथे ही घटना लिहिली, डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. अशा प्रकारे आपण इथे काय केले, योग्य क्रम लावला. इस तरह से हमने क्या किया है, यहाँ पे योग्य क्रम लगाया है. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. इसका अर्थ होता है, यहाँ पे हमें एक शब्द दिया है, उस एक शब्द में बहुत सारे शब्द छुपे हैं, तो हमें वो बहुत सारे शब्द ढूंढकर लिखना है. आपल्याला इथे उदाहरण दिलेले आहे वाचनाला. हमें यहाँ पे उदाहरण दिया है, उससे हमने यहाँ पे देखो बहुत सारे शब्द भी बना के हमें दिया है, जैसे वाचन, नाच, नाला, लावा, चना. मग
अशा प्रकारे येथे आपल्याला हे उदाहरण दिलेले आहे। आता आपल्याला काय करायचे आहे, तुझ्याजवळ या शब्दापासून अनेक शब्द बनवायचे आहेत। म्हणजे या शब्दामध्ये अनेक शब्द लपलेले आहेत। या तुझ्याजवळ या शब्दापासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत। देखो तुझ्याजवळ, देखो तुझ्याजवळ, तुझ, तुळ, जवळ, वळ। इस तरह से हमने यहाँ पे क्या किया है, तुझ्याजवळ इस शब्द से हमने यहाँ पे ये शब्द बनाए हैं। दूसरे आहे दिवसापासून। अब हमें क्या करना है, दिवसापासून इस शब्द में बहुत सारे शब्द छुपे हैं, हमें वो बहुत सारे शब्द ढूंढकर यहाँ पर लिखना है। देखो दिवसापासून, दिवस, दिन, दिसू, वसा, वन, वसू, साव, सासू, सून, पान। इस तरह से हमने दिवसापासून ये शब्द के अंदर जो छुपे हुए शब्द थे वो हमने यहाँ पे लिखे हैं। आता तिसरे आहे मार्गदर्शन। आता मार्गदर्शन या शब्दापासून मार्ग, दर्शन, मान, दमा, नद हे शब्द तयार झाले। पुढे आहे आवडतील। आता आवडतील याच्यामध्ये लपलेले शब्द आहेत आव, आड, आवड, वड, लव। अशा प्रकारे आपण येथे काय केले, ह्या शब्दामध्ये लपलेले शब्द शोधून ते लिहिले। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, वचन बदला। आपल्याला येथे काय करायचे आहे, हे जे शब्द दिलेले आहेत त्यांचे आपल्याला वचन बदलायचे आहेत। लेखक, लेखकाचे वचन जरी बदलले तरी लेखक म्हणजे एक वचन आणि अनेक वचन, लेखक, लेखक। दुसरे आहे पुस्तक। पुस्तक हे एक वचन आहे, त्याचे अनेक वचन पुस्तके। तिसरे आहे शाळा। शाळा याच्यामध्ये बदल होत नाही, शाळा एक वचनही तेच असते आणि अनेक वचनही तेच असते। आता भेट, भेट हे एक वचन आहे, त्याचे अनेक वचन होते भेटी। दुसरे आहे शिफारस। शिफारस हे एक वचन आहे, त्याचे अनेक वचन होते शिफारशी। पुढे आहे शब्द। आता शब्द हे एक वचन आहे आणि त्याचे अनेक वचन होते शब्द। अशा प्रकारे येथे आपण वचन बदला हा प्रश्न अभ्यासला आहे। अब हम आगे वाला प्रश्न देखते हैं। आपला पुढचा प्रश्न आहे, आंतरजालावरून पुढील मुद्द्यांच्या आधारे डॉक्टर आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा। इसका अर्थ होता है बच्चों, अंतरजाल मतलब इंटरनेट। इंटरनेट से हमें क्या करना है, यहाँ पे जो मुद्दे दिए गए हैं उस मुद्दों के आधार पे डॉक्टर आंबेडकर जी की माहिती लेना है और लिखना है। आता आपल्याला येथे मुद्दे दिलेले आहेत, एक पूर्ण नाव, दुसरे आहे जन्मस्थळ, तिसरे जन्मदिनांक, पुढे आई वडिलांचे नाव, त्यानंतर त्यांचे शिक्षण, त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि त्यांचे कार्य। आपल्याला येथे हे 7 मुद्दे दिलेले आहेत। या 7 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला डॉक्टर आंबेडकरांची माहिती लिहायची आहे। आपण येथे लिहिलेले आहे ते सर्वांनी लक्ष द्या। डॉक्टर आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर। अपन हे पुस्तकातच पाहिले, हम लोगों को ये पुस्तक में ही मिला था। जो पाठ हम जब पढ़ रहे थे तभी हमें यहाँ पे मिल गया था कि उनका नाम क्या था, भीमराव रामजी आंबेडकर। आता त्यांचे जन्मस्थल मतलब उनका जन्म कहाँ पे हुआ, महू मध्य प्रदेश में। हाँ, उनका ये जन्म स्थल है। अब उनका जन्म दिनांक देखो यहाँ पे दिया है, तीसरा मुद्दा जन्म दिनांक। उनका जन्म कब हुआ, 14 अप्रैल 1891 रोजी झाला। मतलब उनका जन्म 14 अप्रैल 1891 में उनका जन्म हुआ। आता त्यांच्या आई आणि वडिलांचे नाव, मग त्यांच्या आईचे नाव काय, भीमाबाई सपकाळ, तर त्यांच्या वडिलांचे नाव काय, रामजी सपकाळ, हे त्यांच्या वडिलांचे नाव। त्यांचे शिक्षण, पुढचा मुद्दा आहे शिक्षण, तर त्यांनी शिक्षण PhD अर्थशास्त्रातून केलेले आहे। आता त्यांनी लिहिलेली पुस्तके, पुढे मुद्दा आहे लिहिलेली पुस्तके। मग त्यांनी कोणकोणती पुस्तके लिहिली, तर जाती व्यवस्थेचे निर्मूलन, शूद्रपूर्वी कोण होते, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, हे त्यांची पुस्तके। आता त्यांची कार्य पाहूया। कार्य, दलित समाजाला हक्क मिळवून देणे,
महाडचा सत्याग्रह, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, हे त्यांचे कार्य. मी तुम्हाला ही थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. तुम्ही पुन्हा आंतरजाल म्हणजेच इंटरनेटवर जाऊन डॉक्टर आंबेडकरांची अधिक माहिती, त्यांचे कार्य, त्यांनी लिहिलेली पुस्तके याबद्दल तुम्ही त्यांची अधिक माहिती मिळवायची आहे. अशा प्रकारे आपण उद्यानात भेटलेला विद्यार्थी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. बच्चों, इस तरह से आज हमने उद्यानात भेटलेला विद्यार्थी इस पाठ का स्वाध्याय देखा है. अब आपको क्या करना है, जो स्वाध्याय आज हमने पढ़ा है उसको आपको अपनी बुक में लिखना है. और जिस दिन हमारा ग्रुप ओपन होता है, मतलब शुक्रवार और शनिवार, उस दिन आपने जो स्वाध्याय किया है उसको ग्रुप में डालना है. धन्यवाद बच्चों, मिलते हैं अगले वीडियो में.